किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. राष्ट्रहित और राष्ट्र रक्षणार्थ ही जिन्होंने अपने प्राण गंवाए, ऐसे भारत माँ के महान सपूतों को सहस्त्र प्रणाम करते हैं. आओ नया युग निर्माण करें, आओ नया युग निर्माण करे, अपने राष्ट्र को परम वैभव पर ले जाए. पुकार यही है, राष्ट्र ही सर्वश्रेष्ठ है. पुकार यही है, राष्ट्र ही सर्वश्रेष्ठ है. हम भारतीय इसे उजागर करे, हम भारतीय इसे उजागर करे. आओ मिलकर हम सब नए युग का निर्माण करे. एकात्म भाव को स्वीकार करे, निजी मतभेदों को दूर करे, राष्ट्र को अपने प्रगती पर पहुंचाए. आओ नया युग निर्माण करे. हो बालमित्रांनो, एका अशाच गीतासह समूह सुरातील गीत आजच्या किलबिल या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. हे समूह सुरातील या बालमित्रांनी गायलेलं गीत ऐकूयात. हिंद के बहादुरों वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है. ला 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 ला. दिलों में जलती आग है, हथेलियों में जान है. दिलों में जलती आग है, हथेलियों में जान है. हौसले बुलंद है, गगन छूने वाले हैं. हौसले बुलंद है, गगन छूने वाले हैं. आंधिया चले या बिजलियाँ गिरे, आंधिया चले या बिजलियाँ गिरे, हनुमान की छलांग लेके तीर बन के बढ़ना है. हनुमान की छलांग लेके तीर बन के बढ़ना है. के बहादुरों वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है. ला 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 ला. भूल जाओ प्रांत भाषा रंग भेद भाव को, भूल जाओ प्रांत भाषा रंग भेद भाव को. एकता की माला से सजाओ हिंद भूमि को, एकता की माला से सजाओ हिंद भूमि को. टूटेंगे नहीं हम फूटेंगे नहीं, टूटेंगे नहीं हम फूटेंगे नहीं. ये कारवां हमारा है, कदम कदम बढ़ाना है. ये कारवां हमारा है, कदम कदम बढ़ाना है. हिंद के बहादुरों वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है. ला 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 ला. हम है दूध शांति के विश्व को बताना है, हम है दूध शांति के विश्व को बताना है. जंग खोर हम नहीं, अतीत भी गवाह है. जंग खोर हम नहीं, अतीत भी गवाह है. बुद्ध की तरह या गांधी की तरह, बुद्ध की तरह या गांधी की तरह, ये नीति धर्म कर्म योग आज हमको लाना है. ये नीति धर्म कर्म योग आज हमको लाना है. हिंद के बहादुरों वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है, बढ़ना है बढ़ना है, आगे सबसे बढ़ना है. ला 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 ला. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर श्रोते हो बालमित्रांसह आपणा सर्वांचं किलबिल या कार्यक्रमात स्वागत आहे.
बालमित्रांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांचा मार्ग सुखकर करण्यासाठी कला, साहित्य, पौराणिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, गीत गायन, चुटकुले, नकला इत्यादी तसेच वाद्यांचा आविष्कार, तुमच्यातील कलाकाराला आकार आणि आकाशवाणीवरून कार्यक्रम प्रसारित करण्याचे स्वप्न करा साकार. खरंच बालमित्रांनो, विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना नवनवीन कलाकारांसाठी आकाशवाणी अकोला आपल्या सर्व बच्चा कंपनीसाठी घेऊन आला आहे तुम्हा सर्वांच्या हक्काचं व्यासपीठ. किलबिल या कार्यक्रमात आज आपल्याशी हितगुज साधत उत्कृष्ट सादरीकरणासह सज्ज आहेत एजुविला पब्लिक स्कूलचे विद्यार्थी. कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे आष्टिका ठाकरे आणि भक्ती निंबोकार यांनी. संकल्पना मुख्याध्यापिका विद्याताई निलेश गाडगे यांनी. सहयोग नागसेन इंगळे यांचा आहे. सहभागी विद्यार्थी आहेत रुद्र चपाईतकर, रियांशी इंगळे, रुही गावंडे, अभिर ढोणे, ऋतिका बळकार, अर्णव गाडगे, प्रसाद उगले आणि आदित्य निमकंडे. चला तर श्रोते हो, या छानशा समूहगीतानंतर आता एजुविला पब्लिक स्कूल पातूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं आहे समीर शिरवळकर आणि विकास पल्हाडे यांनी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भक्ती निंबोकार आणि मी आष्टिका ठाकरे. एजुविला पब्लिक स्कूल पातूर आपल्या सर्वांचं आकाशवाणीच्या किलबिल या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावरती जो आपल्या जीवनाचा श्वास आहे, शिक्षण. हो, अगदी खरं. शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे, तर आपला आचार विचार आणि आपलं भविष्य घडवणाऱ्या सामर्थ्य आहे. म्हणूनच आज आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे शिक्षण माझा श्वास हाच आमचा ध्यास. कवितेचे नाव शिक्षणाची वाट. कवितेचे लेखक निलेश गाडगे सर. आपल्यासमोर सादर करीत आहे आमचे चिमुकले मित्र. सादरकरिता मैत्रिणी आहेत रियांशी इंगळे आणि रुही गावंडे. नमस्कार. शिक्षणाच्या वाटेवरून समृद्धीच्या गावी जाऊ, प्रगतीच्या शिखरावर पोहोचून विज्ञानाचे गाणे गाऊ, इतिहासाच्या संदर्भाने गड किल्ले तट समजून घेऊ, भूगोलांच्या चंद्रावरून सुंदर आपली पृथ्वी पाहू, नफा तोटा समव्यस्त प्रमाण गोड्या बिस्किटे वाटून खाऊ, कोणाच्या कर्णाभोवतीचे चौकोनातून वर्तुळ पाहू, फळे फुले पक्षीने प्राणी यांच्या सवे आनंदे नाहू, निसर्गाचा समतोल राखत पर्यावरणाचे गुण गाऊ, लोकशाही समजून घेता सरपंच आणि मुख्यमंत्री हो, माझी शाळा माझे गाव निबंधाच्या धाग्यातून ओऊ. खरंच आमच्या ह्या लहान चिमुकल्यांनी खूप सुंदर अशी कविता सादर केली. ही कविता ऐकून प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळो आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश उजळो अशी आशा करते. शिक्षण माणसाला मोठं करतं आणि मनाने नम्र बनवतं. आजही अनेक ठिकाणी बरीच मुलं शाळेत जाऊ शकत नाही. म्हणूनच आकाशवाणीमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांनीसुद्धा प्रेरित होऊन शाळेची पायरी चढावी. शिक्षणामुळे फक्त चरित्रच चालवणे सुलभ होते असे नाही, तर जीवन जगण्याचा एक आदर्श मार्ग मिळतो आणि माणसाचे विचार प्रगल्भ बनतात आणि समृद्ध होतात. चला तर मग आपल्यासमोर या विषयावर प्रकाश टाकणारे भाषण सादर करतो आहे माझा वर्गमित्र रुद्र चापेतकर. नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर ते जीवनाचा आधार आहे. एक असा दिवा आहे जो अज्ञानरूपी अंधार दूर करतो. शिक्षण हे एक शक्तिशाली शस्त्र आहे जे आपल्याला सक्षम आणि समृद्ध करते, आपले भविष्य घडवते आणि आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेते. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेतलेच पाहिजे, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणामुळे आपण आर्थिक, सामाजिक समृद्ध बनतो. शिक्षणामुळे आपला आणि आपल्या परिवाराचा सर्वांगीण विकास होतो आणि देशाच्या विकासासाठी आपण महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे वैयक्तिक विकास. शिक्षणामुळे विचार करण्याची आणि कुठलीही समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. वैचारिक समृद्धता येते, आत्मविश्वास वाढवते, स्वातंत्र्य निर्माण करते, ज्यामुळे आपण चांगली नोकरी मिळवू शकतो किंवा आपण कुठलाही व्यवसाय, उद्योगधंदा करून त्यात भरभराट आणू शकतो आणि आपले जीवनमान सुधारू शकतो.
तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे घेतलेच पाहिजे आणि आपले व आपल्या परिवाराचे जीवन समृद्ध बनवून राष्ट्राच्या विकासात योगदान दिले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. अतिशय सुंदर असे विचार रुद्रने आपल्यासमोर मांडले आहे. त्यावर मला एवढेच सांगावेसे वाटते. सारे शिकूया, पुढे जाऊया, हा सर्वांचा संकल्प असावा. शेवटच्या श्वासापर्यंत शिकेन हाच मनी ध्यास असावा. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. दुकानातून आणले दप्तर छान, दप्तरावर बारबी अगदी गोरीपान. दुकानातून आणले दप्तर छान, दप्तरावर बारबी अगदी गोरीपान. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. नवीन पुस्तक, नवीन वही, वहीवर धोनीचे चित्र सही. नवीन पुस्तक, नवीन वही, वहीवर धोनीचे चित्र सही. वॉटर बॅगवर बदक सुंदर, पाणी येई तोंडात सरसर भरभर. वॉटर बॅगवर बदक सुंदर, पाणी येई तोंडात सरसर भरभर. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. चक चक करतो खाऊचा डब्बा, नवा नवा खाऊ रोज त्यात कोंबा. चक चक करतो खाऊचा डब्बा, नवा नवा खाऊ रोज त्यात कोंबा. नवीन वर्ग, नवीन शाळा, नवे नवे मित्र झाले गोळा. नवीन वर्ग, नवीन शाळा, नवे नवे मित्र झाले गोळा. शाळेत जायचं रोज रोज मला, शिकून मोठे व्हायचे मला. शाळेत जायचं रोज रोज मला, शिकून मोठे व्हायचे मला. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. शाळेला जायचा थाट माझा भारी, आई बाबा दीदी जमली जवळ सारी. ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. यानंतर आमच्या शाळेतील काही विद्यार्थी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे सुंदर अशी नाटिका, जिचे नाव आहे शाळेची ओढ. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे नागसी निंगडे सर यांनी. यामध्ये पात्रपरिचय आहेत प्रसाद उगले सोनू, ऋतिका बळकार आई, अर्णव गाडगे शिक्षक, आदित्य निमकंडे राहुल. सोनू, अय सोनू, लवकर उठ. आज पुन्हा कामावर जायचंय आपल्याला. भाजी घ्यायची आणि विणकामाचं कामही बाकी आहे. आई, आज मला शाळेत जायचं होतं. गणिताचा पेपर आहे ना आज. अरे बाळा, आज तुला सुद्धा माझ्यासोबत कामावर यावं लागेल. घर खर्चासाठी थोडे देखील पैसे नाहीत आपल्याकडे आणि मला आज थोडं बरं पण नाही.
माझ्या मदतीला आज तुला कामावर यावं लागेल, नाहीतर आजची मजुरी मिळणार नाही आपल्याला. तुझ्या वडिलांच्या जाण्यापासून सगळं ओझं माझ्यावर चालय. हो आई, पण मनात वाटतंय जर शाळेत जाऊ शकलो नाही तर मोठा कसा हो मी. सोनू, ए सोनू, आहेस का घरी? हो आलो आलो. बोल ना राहुल. अरे सोनू, आज शाळेत येणार ना? आज विज्ञानाचा प्रयोग दाखवणार आहेत सर. नाही रे राहुल, आईला कामात मदत करायची आहे. काम करून माझी शाळा कशी पूर्ण होईल देवच जाणो. मी ठरवले आईला घर चालवण्यात मदत करावी. तिची खूप ओळाताण होते रे हे सर्व करताना. काय? पण तू इतका हुशार आहेस. आणि आपल्या समूह गीताचं काय? तू नसलास तर आपल्या वर्गाचं गाणं कोण म्हणेल? ते काय नाही, तुला शाळेत यावेच लागेल. कधी कधी परिस्थिती पुस्तकापेक्षा जड असते रे. वर्गाच्या समूह गीतापेक्षा जीवनाचं गीत गाणं हे सध्या जास्त महत्वाचं वाटतं मला. काय रे, तुम्हा दोघांना शाळेत नाही चालायचं का? चला लवकर. सर हा शाळेत येत नाही म्हणतो. का रे? नाही सर, घरात परिस्थिती वाईट आहे. आई एकटीच काबाड कष्ट करते. मी तिला मदत करायचं ठरवलं आहे. सोनू, शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, तर ती आहे तुझ्या भविष्याची पायरी. एक दिवस तू मोठा होशील, पण त्यासाठी अक्षरज्ञानच तुझं खरं शास्त्र आहे. पण सर, घर चालवायचं कोणी? आई म्हणते पैशाची पेटी रिकामी आहे आणि पोट भुकेलं. तुझी परिस्थिती समजते मला, पण तुझं शिक्षणच तिच्या अश्रूंना हसू देईल. तू काही काळजी करू नकोस. मी तुझ्या फीची आणि पुस्तकांची मदत करतो. तू फक्त अभ्यास कर. खरंच सर? खरंच मी दररोज शाळेत येईन. माझं शिक्षणच माझं स्वप्न आहे आणि तेच माझा श्वास आहे. काय झालं सोनू, आज परत लवकर आलास? आई, मास्तर म्हणाले ते माझी फी देतील. मी पुन्हा शाळेत जाणार. खरंच? मग जा रे बाळा. तुझं शिक्षण माझं स्वप्न आहे आणि तुझ्या वडिलांचंही हेच स्वप्न होतं की तू खूप शिकायचं. आई, मी वचन देतो. मी शिकेन, मोठा होईन आणि तुझं असं पुन्हा फुलवेन. मुलांनो, शिक्षण हे आयुष्याचं हृदय आहे. परिस्थिती कशीही असो, ज्ञान मिळवलं की जग आपल्या पायाशी येतं. सोनू आमच्यासाठी प्रेरणा आहे. नाही रे, माझ्यासाठी तर आई आणि सरच हे देव आहे. आज मला उमगलं, शिक्षण म्हणजेच माझा श्वास. कारण श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते, तसेच जीवन जगण्यासाठी आणि जीवनात एक आदर्श व चांगला व्यक्ती बनण्यासाठी शिक्षणाची गरज भासते. म्हणूनच शिक्षण माझा श्वास आहे. मुलांनो, या नाटिकेतून आपण काय शिकलो? की परिस्थिती कठीण असली तरी स्वप्न कधी मरू देऊ नये. त्याचा पाठलाग करावा आणि ती पूर्ण करावी. शिक्षणच असा दीप आहे जो तिमिरातून तेजाकडे नेतो. होय, शिक्षण हेच आयुष्याचं सौंदर्य आहे आणि ज्ञान हेच खरे दागिने आहेत. म्हणूनच परिस्थिती कितीही बिकट असली तरी शिक्षण कधीच सोडू नये. कारण शिक्षणच आपला बुद्धिवादी आणि विचारवादी बनवतं. तर श्रोतांनो, कसा वाटला आमचा हा छोटासा प्रयत्न? आपणास आवडला ना? नक्की. मी अजिजीनं त्यांना म्हणालो, आम्हाला पुस्तकं द्या, पुस्तकं. स्वस्त आणि सुंदर, उपदेशकारी, नवजग, नवे नागरिक घडवणारी पुस्तकं द्या. आम्हाला पुस्तकं द्या. ह्या अकाली राबणाऱ्या चिमुकल्या हातात वेळीच पुस्तकं दिलीत तर फार फार बरं होईल. बालकांना खेळू द्या, बालकांना बागडू द्या. आजचा स्वस्थ बालक उद्याचा सजग नागरिक. बालकामगार जागरूक समाजाला कलंक. चला तर मग आता आपण आपल्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा गाठूया. तर या बहारदार कार्यक्रमाची सांगता एका भक्तिगीताने करूया. विठ्ठल नामाची शाळा भरली. सादरकर्ता कलाकार आहे अभिर ढोणे. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली,
विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तुक्याचे अभंग. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तुक्याचे अभंग. नाम गजरात हो दंग, नाम गजरात हो दंग. पोथी पाण्यात कशी तरली, पोथी पाण्यात कशी तरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. बाळ गोपाळ कुंभार करी, डोळे मिटून बघू पंढरी. बाळ गोपाळ कुंभार करी, डोळे मिटून बघू पंढरी. कधी घडल पंढरीची वारी, कधी घडल पंढरीची वारी. एक आशा मनात उरली, एक आशा मनात उरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली.
विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. मित्रांनो, एज्युरा पब्लिक स्कूल पातूरच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आकाशवाणीला नक्कीच कळवा. श्रोते हो, आत्ताच आपण किलबिल या कार्यक्रमाअंतर्गत एज्युविला पब्लिक स्कूल पातूरच्या बालमित्रांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे, निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि विकास पल्हाडे यांचं, आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.